नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज18 लोकमत. दुपारचे 12 वाजतायत. मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला मोठी बातमी. महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी दोषी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे. सह आरोपी कुंदन भंडारी आणि महेश पळणीकरला सुद्धा 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे कोर्टानं. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपींना म्हणजेच दोषी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा, तर सह आरोपी कुंदन भंडारी आणि महेश पळणीकरला 7 वर्षांची शिक्षा न्यायालयानं सुनावली. आज सुनावणी होती आणि यामध्ये शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. जो मुख्य आरोपी आहे त्याला जन्मठेप आणि सह आरोपींना 7 वर्षांचा कारावास. अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडनं. विनय, काय संपूर्ण माहिती? आपण पाहिलं की गेले 9 वर्षापासून हा खटला सुरू होता. अश्विनी बिंद्रे यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली होती आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करून त्या खाडीमध्ये फेकण्यात आले होते, कोणतेही पुरावे हाती नसताना हा गेले तब्बल 9 वर्ष याचा हा खटला सुरू होता आणि याचा तपास सुरू होता. आज अखेर याचा संपूर्ण निर्णय झालेला, अंतिम सुनावणी झालेली आहे आणि केजी पालदीवार जे आहेत न्यायाधीश 15 सत्र न्यायालयाचे, त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आणि त्याच्यामध्ये अभय कुरुंदकर हे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते, ते अभय कुरुंदकर त्याच्यातले मुख्य आरोपी होते. त्या अभय कुरुंदकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचे जे मित्र आणि सहकारी अभय कुरुंदकरचे कुंदन भंडारी आणि पळणीकर या दोघांना मात्र 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. परंतु यांनी तब्बल 9 वर्ष शिक्षा भोगली असल्यामुळे त्यांना त्यांची 7 वर्षाची शिक्षा पूर्ण झाली असल्याने आज त्यांना मात्र इथून सोडण्यात आलेलं आहे. दुसरी बाजू जर आपण पाहिली गेली की गेल्या म्हणजे अभय कुरुंदकर यांनी अश्विनी बिंद्रे यांची हत्या केल्यानंतर ह्या तपासामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला किंवा या तपासामध्ये सहकार्य केले नाही असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरती ताशेरे ओढण्यात आले होते यापूर्वी देखील. आणि आज त्याबाबत न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले की नवी मुंबई पोलीस आयुक्त त्याबाबतचे आदेश दिलेत की संबंधित जे पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी सहकार्य केलं नाही तपासामध्ये आणि अभय कुरुंदकरला मदत केली अशा यांच्यावरती देखील कठोर कारवाई करण्यात यावी असं देखील म्हटलेलं आहे. दुसऱ्या बाजूला अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे आहे आणि त्यांची मुलगी सिद्धी गोरे यांनी मात्र आम्हाला कोणतीही नुकसान भरपाई नको असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे नुकसान भरपाईवरती अभय कुरुंदकरकडून कोणतीही रकमेबाबत न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिलेला आहे. दुसऱ्या आणखीन एक सगळ्यात महत्वाचा बाबू, तब्बल 9 वर्षानंतर याचा खटल्याचा हा निकाल लागलेला आहे. आता मात्र अभय कुरुंदकर आहेत ते कदाचित हायकोर्टामध्ये अपील अर्ज दाखल करतील आणि पुन्हा न्यायालयाचे होईल. परंतु सध्या 15 सत्र न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय आज बिलकुल विनय, दिलेला आहे. या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.